आणि मग मी विचार केला की मी गेलं पाहिजे. आता म्हटलं फक्त माहिती घेतली की साहेब आहेत का घरी. साहेब आहेत घरी. कोण कोण भेटायला येणार आहेत, तर मिलिंद नार्वेकर येणार आहेत आणि दुसरे एक उद्योगपती येणार आहेत. किती वाजता येणार आहेत. 10 वाजता. ठीक आहे. म्हणजे म्हटलं 10 वाजता साहेब बाहेर आले त्यांना भेटायला की आपण त्याच वेळेला 5-10 मिनिटं उशिरा आपण तिथं बसलो जाऊन तर आपल्याला ते भेटणार. पण मी गेलो तेव्हा मिलिंद नार्वेकर आणि सदानंदराव सोळे हे बाहेरच बसलेले होते आणि मला त्यांनी सांगितलं की साहेब झोपलेले आहेत. त्यांची 10ची अपॉइंटमेंट होते. 10:30 आले. 11:45 वाजेपर्यंत मिलिंद नार्वेकर आणि आम्ही दोघे बसलो होतो. नंतर मिलिंद नार्वेकरांना सदानंद सोळेचा आपला निरोप आला. काय झालं मला माहिती नाही. ते निघून गेले आणि मग मी त्यांच्याकडून पुस्तक वगैरे घेतलं. तिथले आमच्या जे कोणी आहेत बाहेरचे PA वगैरे आणि पुस्तक वाचत बसलो. आणि मग साहेब जेव्हा उठले तेव्हा त्यांनी मला निरोप पाठवले की त्यांना बोलवा. आणि मी गेलो. त्यावेळेला खरोखरच साहेब बिछाण्यावर झोपलेले होते. म्हणजे घरचे जे कपडे असतात पैरण वगैरे म्हणा किंवा काय बनियन वगैरे अशा छोटे वगैरे. मग खुर्ची मला दिल्याने मी बस काय झोपूनच ते बोलत होते. आणि मग त्यांना हे सगळं सांगितलं की तुम्ही आरक्षण दिलं, आता ते आरक्षण आमचं जवळपास संपेल की काय असं वाटायला लागलं. मार्ग काढायला पाहिजे. वातावरण फार खराब झालेलं आहे. आणि तुम्हाला म्हटलं कल्पना आहे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देताना मराठवाडा पेटला होता. आणि अशा वेळेला तुम्ही अतिशय कुशलतेने, आम्ही पण त्यावेळेला मंत्रिमंडळात होतो, हे काम केलं आणि बाबासाहेबांचं पण नाव ठेवलं, मराठवाडा पण नाव ठेवलं आणि हा प्रश्न जो आपण मिटवला. आणि मी हे सांगितलं की राज्यामध्ये ठीक आहे राजकारण, आणि हे सांग मी मंत्री म्हणून आलो नाही, आमदार नाही, पक्ष म्हणून नाही, मी ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आलेलो आहे. आणि म्हटलं हे ठीक आहे, आम्ही राजकारणी आहोत, आम्ही मंत्री आहोत आणि मुख्यमंत्री आहोत, परंतु तुमचा राजकारणामध्ये राजकारण करणं फार वेगळं असतं. ते प्रत्येकजण आपापला करत असतो, जय पराजय होत असतो. पण सामाजिक प्रश्न सोडवताना जे आहे तुमचा जो अनुभव आहे, तुमचं जे आयुष्य याच्यामध्ये गेलेलं आहे, राज्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये कोण कसा काय आहे ही तुमची जी माहिती आहे ती आमच्यापैकी सगळ्यांनाच असण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे तुम्ही त्या मीटिंगमध्ये येऊन सगळ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे की हे असं नाही, अशा रीतीने हा प्रश्न सोडवायला पाहिजे. तुमच्या शब्दाला किंमत राहणार आहे, कारण तुम्ही हे सगळं पाहिलेलं आहे. राज्याचं समाजकारण, राजकारण तर सगळे करत असतात, पण राजकारण या राज्यामध्ये जे सामाजिक घटक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये या अडचणी तुम्ही सोडवलेल्या आहे. तुम्ही याला पण म्हणे मला तुम्ही काय, त्यांनी काय सांगितलं ते उपोषण करते त्यांना सराटीला मुख्यमंत्र्यांनी. म्हटलं मला तर काही माहीत नाही, पण मला एवढं माहिती आहे की त्या तेलंगणा आणि ते हैदराबादनं तिकडे जे काही त्यांच्या कुणबी नोंदी आहेत असं मला म्हणाले. मी म्हटलं ठीक आहे, खरोखर कुणबी नोंदी असेल तर आपल्याला करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर काय अक्षरशः त्यांना आश्वासन दिले किंवा कोणी काय बोललं मला काही माहिती नाही. मग त्यांनी सांगितलं तुम्ही गेला होतात. म्हटलं हो. तुमच्यावर मंत्री होते. म्हटलं सगळं होते, गिरीश महाजन होते, सावे होते, गुलाबराव पाटील होते. त्यांनी सांगितलं उदय सामंत होते. म्हटलं हो साहेब उदय सामंत पण होते. 5-6 लोक होते आम्ही. तुम्ही काय सांगितलं हाकेंना आणि ते वाघमारे बसले होते त्यांना. मग आम्ही काही सांगितलं नाही काय सांगितलं. मी म्हटलं मीच होतो ना तिथे, मला माहिती आहे मी काय सांगितलं. मी एवढंच सांगितलं की तुम्ही आता उपोषण सोडा. उपोषण हे जागृतीसाठी करायचं असतं, जागृती झालेली आहे, परंतु उगीच किडनी किंवा लिव्हर हे त्या
आयुष्यभर खराब करून घेणं किंवा अर्पण करणं, आत्मार्पण हे काही बरोबर होणार नाही. आपण चर्चेने प्रश्न सोडू, तुम्ही आमचं ऐका आणि उपोषण सोडा. आणि मग त्या दोघांनी उपोषण सोडलं आणि मग म्हटलं पुण्याला पण येऊन ते ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांचं सुद्धा आम्ही उपोषण सोडलं. हो ठीक आहे म्हणले, आम्हाला काही माहीतच नाही काय चर्चा झालेली आहेत. आणि मग त्यांचं असं परत म्हणणं पडलं की बा आता हे सगळे एवढे 50-60 लोक असतात, त्याच्यामध्ये ह्या नाजूक प्रश्नावर चर्चा करताना कसं काय होणार. म्हटलं हरकत नाही साहेब, तुम्ही मीटिंग बोलवा, मुख्यमंत्री आणि कोणाकोणाला बोलवायचं तुम्ही बोलवा, आम्ही येतो तुमच्याकडे. नाही म्हटलं, साहेब म्हणलं की नाही मीच येणार, पण मुख्यमंत्र्यांना मी फोन करणार. कोण कोण याच्यामध्ये उपयोगी पडू शकतो. म्हटलं असं आहे की मुख्यमंत्री तर निश्चितपणे, आणि नंतर उपमुख्यमंत्री फडणवीस हे यांना सुद्धा बोलवायला पाहिजे. आता अजितदादा गटातर्फे अजितदादा किंवा आपले प्रफुल्ल पटेल कोणाला तुम्हाला पाहिजे त्यांना बोलवा. उद्धवजी ठाकरेंना तर बोलवायलाच पाहिजे. आणि काँग्रेसचं कोणाला बोलवावं. तर ते म्हणाले नाना पटोले ओबीसी. म्हटलं चालेल त्यांना बोलवा. आणि कोण असू शकते. तर म्हटलं पृथ्वीराज चव्हाण जे आहेत ते माजी मुख्यमंत्री आहेत, असे प्रश्न त्यांनी पण पाहिलेले असतील. किंवा पहिला जो ॲक्ट मराठा समाजाच्या संदर्भात केला तो त्यांनी केला होता त्यांच्या मंत्रिमंडळानं, त्यांनाही बोलवा. पण आम्ही म्हटलं तुम्हाला नावं दिलेली आहेत, कुणाला बोलवायचं हे तुम्ही ठरवा. आता ही नावं मी तुमच्या पुढे मांडली, आणखीन कोणाला बोलवायचं ते ठरवा. याच्याला कोणाला बोलवायचं तुम्ही तुमचं ठरवा. म्हणजे 2-4 लोकांमध्येच ही चर्चा होऊ शकते, फार लोकांमध्ये चर्चा होणार नाही. मग म्हटलं कसं काय करायचं आता. तर ते म्हणाले की मी तब्येत बरी नाही, तुम्ही बघताय. तर मी म्हटलं तब्येत बरी नाही तर तुम्ही आता बाहेर चालात, एकदम प्रवासाला निघालात, काय तुमचं काय ते गौरा तब्येत खरोखरच चांगली नाही आहे. हो म्हणे मी आता म्हटलं आराम करा. नाही ते म्हणे मी 2 दिवस पुण्याला आराम करतो. मला म्हणजे तुम्ही खूप ठिकाणी जाणार आहे पुणे, मला नफाडला पण जायचं आहे. ते मालोजीराव मोगल यांचं काही शताब्दी पुण्यतिथीचा काही कार्यक्रम आहे. शताब्दी आहे त्यांचं, 100 वर्ष त्यांना त्यांच्या जन्माला झालेली आहेत म्हणून. पाऊस खूप चालला आहे पहा म्हटलं. आता कसं काय करायचं. ते म्हणाले मीच फोन करणार मुख्यमंत्र्यांना आणि मी येईन तिकडे आणि कोणाला बोलवायचं मी त्यांना सांगतो आणि मी याच्यामध्ये निश्चितपणे लक्ष देतो. म्हटलं आता मी हे बाहेर सांगणार आहे की तुम्ही असं